आणि इथे तो वडीलच गुरु आहेत. दोन्ही विषय आले. आणि म्हणून वैशिष्ट्य जर आपण पाहू इच्छितो आजच्या कार्यक्रमाचं, तर आज जसं अण्णा स्वामींचं स्मरण होणं साहजिक आहे. आमचा मार्ग त्यांनी सुकर केला आणि आप्पा महाराजांबद्दल कृतज्ञता यासाठी आहे की जो मार्ग आपल्या गुरूंकडून, आपल्या वडिलांकडून त्यांना मिळाला, त्या मार्गावरती ते धैर्याने, निश्चयाने चालत राहिले. आणि या दरम्यान अनेक पुरस्कार त्यांच्याकडून घडले. आता आपण असं म्हणू शकतो, आजच्या काळात एक काळ असा होता की महाराज पुरस्चरण करत असत. अगदी महत्वाचा आणि दीर्घ केलेलं जे पुरस्कार आहे त्यांचं ते गायत्रीचं पुरस्कार आहे. आणि गायत्री जप हा काय असतो, कसा करायचा असतो आणि किती कठीण असतो, हे गायत्रीची वंदना करणारे जेवढे, दूरचा विषय. पाव साधा शास्त्र आज्ञेचा की रोज 1200 गायत्रीचा जप झाला पाहिजे, हे सुद्धा याचं पालन करताना, याच्यावर अंमल करताना आपली काय परिस्थिती होते. आणि परमपूजनीय आप्पा महाराजांनी 4 पुरस्चरण केले. लहान मोठे पुरस्चरण तर बऱ्यापैकी केले. एक मार्ग त्यांनी प्रशस्त केला, आपल्या मागोमाग येणाऱ्यांसाठी मार्ग प्रशस्त केला. इथे मला अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, आणि ती म्हणजे अशी आहे की गुरु हे सतत दुसऱ्याच्या, म्हणजे आपल्या समोर बसलेल्या शिष्याच्या म्हणा वा सगळ्यांच्या उत्कर्षाची चिंता वाहतात. त्याच्यासाठी ते प्रयत्न करतात. त्याचा आम्ही या परंपरेकडे पाहू शकतो. अण्णा स्वामींनी हीच गोष्ट लक्षात ठेवून आपल्या पुढच्यांचा मार्ग सोपा व्हावा, सुकर व्हावा, यासाठी एक गुरु आम्हाला दिले. आणि आम्हाला जे गुरु दिले त्यांना हाच मंत्र त्यांनी सांगितले की प्रत्येकाच्या उत्कर्षाची चिंता कर. गुरुत्व हा अतिशय कठीण विषय, सोपा विषय नाही. आणि म्हणून सगळ्यांच्या लक्षात यावं काय कष्ट आहे त्याच्या मागे. अभ्यास आहे, अनुष्ठान आहे, तप आहे, दीर्घ पल्ल्याचे तप अनुष्ठान आहेत, आणि तेवढंच आपल्या इंद्रियांचं संयमन करणं. इच्छा वाजता उठायचं म्हणजे उठायचंच, पंच उषक्काली. आणि आपल्याला दिलेली साधना, आपल्याला अनुग्रहित मिळालेला मंत्र, आपल्या गुरुने केलेली आज्ञा, ती पूर्ण होईपर्यंत अन्न ग्रहणाचा विचार सुद्धा मनात आणायचा नाही. हा पहिला भाग. आणि जेव्हा अण्णा स्वामींनी अण्णा महाराजांना अनुग्रहाची आज्ञा दिली, त्याने तो आता अनुग्रह देत जा. तेव्हा सुद्धा आपल्याला भेटलेल्या प्रत्येकाच्या उत्कर्षाची चिंता करत, त्याच्या प्रश्नांना सोडवणूक करत, बऱ्याच वेळा त्याचा अनुभवाला येतं की समोरच्याला आपल्या प्रश्नाचं तेवढं गांभीर्य नसतं जेवढे आप्पा महाराज त्याचं गांभीर्य बाळगतात. आणि नुसतं उत्तर देऊन मोकळे होत नाही, त्याच्याकडून ते करून घेतात आणि त्याच्या प्रश्नातून त्याची सोडवणूक करतात. आज आपल्याला दोन्ही चरित्र पाहिजे. एक परमपूजनीय आप्पा महाराजांचा शिष्य म्हणून असलेलं चरित्र, एक चरित्र गुरु म्हणून असलेलं. पण आज त्या अर्थाने गुरु पौर्णिमा आहे. अजून पुढे काही चरित्र आहेत. आज सगळ्यांचा एकसाथ परामर्श घेणं मोठं कठीण आहे, कारण आपण सगळेजण हा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्रित आलोय. आज गुरुपौर्णिमेचाच उत्सव आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट अशी असती
की गुरु आपल्या मनामध्ये म्हणजे आपल्या शिष्याच्या मनामध्ये कोणती खंत राहू देत नाही, कोणती खंत नाही, कधीच नाही राहू देत. एक त्यांचा प्रयत्न असतो तो उत्कर्षापर्यंत कसा जाईल आणि त्याला उत्कर्षाला नेण्याकरता काही गरज पडली तर प्रसंगी देवाला सुद्धा ते मनवतात, देवाला मान्य करायला लावतात. शिष्य जर कुठे कमी पडला तर त्याची ते भरपाई करतात आणि हे काम अबोधपणाने चालू असतं. याची कुठे जाहीर वाच्यता नसते आणि तरी बऱ्याच वेळेला त्या शिष्याला असं वाटत असतं की आमचे गुरु आमच्याकरता काही करत नाहीत. हा अवघड मार्ग आहे. पण म्हणून मी आपल्याला काही थोडक्यात उदाहरणं आपल्या पुढे ठेवली आहेत. आणि मग वडिलांबरोबर गुरु म्हणून वागणं आणि गुरु बरोबर वडील म्हणून वागणं. वडिलांबरोबर गुरु म्हणून जर वागायचं असेल तर विषय कठीण आहे, पण गुरु बरोबर वडील म्हणून वागता येतं. आणि सगळ्यात सोपा मार्ग गुरु बरोबर आई म्हणून राहणं, त्या अर्थाने सोपा. थोडा आईकडे हट्ट करता येतात, थोड्या आईकडनं अजून काही गोष्टी पुरवून घेता येतात आणि काही गोष्टी नाही केल्या तर माहिती आहे ती आईच्या अंतःकरणाची ती क्षमा मागते, हा भाग. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मला आपल्यासमोर सांगायची, साधक कसा ओळखावा हे आपल्याला परमपूज्य अप्पा महाराजांचे कोण ठरवता येतं. हा साधक जो आहे याच्यातला आणि देवातला अंतर हळूहळू गुरु कमी करतात. गुरु अनुष्ठानांची आज्ञा का देतात, गुरु इतक्या नियमाने वागायला का लावतात, त्याचं कारण आहे की शिष्य आपल्या समोर बसलेला शिष्य आणि त्याचा आराध्य त्याचा देव याच्यातला अंतर कमी झाला पाहिजे. आणि अंतर कमी होण्याची खूण काय तर आम्ही पुन्हा अप्पा महाराजांकडे पाहू शकतो. सगळ्यांशी गोड बोलणं, त्यांच्या जवळपास सुद्धा राग कधी पटकत नाही, वृत्ती शांत असते, सुहास्य असतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कधी ना आळस दिसणार नाही, हे साधकाचे लक्षण आहेत. आणि मग आपल्याला ही सारे अनुष्ठानांची परंपरा, गुरुशिष्य परंपरा, पितापुत्र परंपरा आणि एवढं करून सगळ्यात मोठं ब्रीज जर कोणतं असेल त्या मोठा आनंदाने चाललेला प्रपंच. कारण या प्रपंचातून प्रपंच जितका आनंदी तितका परमार्थाचा मार्ग प्रशस्त. आणि म्हणून परमपूज्य अप्पा महाराजांचा प्रपंच अगदी मुलं, लेकी, आईसाहेब वगैरे सगळ्यांचा जर आम्ही विचार केला तर ही प्रसन्नता ही आदिदेविकाची खूप मोठी देण आहे. हे आपल्या साधनेतून, कष्टप्रद असणाऱ्या साधनेतून त्यांनी विषय कमावलेले आहेत. आणि म्हणून गुरुपौर्णिमेनिमित्त जो दंडवत माझा राहिला होता, महाराजांना घालायचा दंडवत राहिला होता, तो आजच्या या सुमुहूर्तावर त्यांच्या चरणी हा दंडवत ते प्रदान करतो, त्यांना अर्पण करतो. परमपूजनीय अण्णा स्वामींच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो आणि परमपूज्य अप्पा महाराजांच्या चरणी सादर लोटांगण घेतो. आणि अशी सेवेची संधी मला मिळत राहावी अशी प्रार्थना करतो. आणि हे माझे शब्द जे या त्याहून वाढदिवसाच्या दिवशी म्हणा वा गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणा परमपूज्य महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आपल्या सर्वांची रजा घेतो. जय जगन्नाथ.